आणि मला म्हटले की ते लोणावळ्यापर्यंत आले होते. मला खूप बरं वाटलं की ते लोणावळ्याच्या घाटामध्ये सगळं ट्रॅफिक होऊन परत मागे नाही गेले, कारण त्याने माझ्या आयुष्यात एक सुसाट टर्न गाडी आणली, ज्या गाडीचं नाव आता थांबायचं नाही. थँक्यू सर, तुम्ही माझ्यासाठी सिनेमा आणलात. कारण खूप नशीबवान नट असतात ज्यांच्या आयुष्यात त्यांच्या आवडत्या सिनेमांपैकी काही सिनेमे येत असतात, काही ते स्वतः असतात. हा सिनेमा माझ्यापर्यंत आलाय. ह्या फोटोबद्दल म्हणाल तर मारुतीचे कॅरेक्टर शिवराज बायचोडे माझ्यासाठी दिले आहे. मी ह्या मंचावर किंवा सेटवर किंवा सेटच्या बाहेरही मला जितका वेळ त्या मारुतीत राहता येत असेल तितका मी राहण्याचा प्रयत्न करायचो. ज्यात किरण खोजे, प्रवीण डाळिंबकर, आमचा पंकज पंचारिया, भरत सर हे मला ठेवायचे त्या कॅरेक्टरमध्ये. कधी कधी मी शांत बसायचो, त्या वर्गात मी शांत बसायचो, कारण मला एक वेगळं प्रेशर होतं ॲज अ ॲक्टर की कोणीतरी जबाबदारीने एक व्यक्तिरेखा आपल्याला दिली आहे ती कुठेतरी वेगळी नको जायला. आणि जेवढं मला त्यात सांभाळता आलंय, म्हणजे हे पण त्याच आहे की माळी सर शिकवत असतात आणि तो त्याचं जे काय आहे त्याची जी लाईफस्टाईल आहे त्या माळीचं, त्यात त्याला तो थकवा ठेवायचा होता. तर लाइटिंग होते तरी मी थांबलोय, बाकीच्या सीन तरी थांबलोय. तर हा फोटो तो आहे जिथे मी शांतपणे पडून होतो, पण सगळं चालू होतं. तर नटासाठी ही पण गोष्ट म्हणजे काही न करण्यापेक्षा काही करण्यापेक्षा काही न केलं किती इफेक्टिव्ह असतं, तर ते ह्या फोटोमध्ये दिसेल तुम्हाला. थँक्यू. आणि एक सांगू शकतो की यावेळेस म्हणजे मारुती सोबत काहीच नव्हतं, माझ्या खांद्यावर काहीच नव्हतं. ते खूप आल्हाददायक आणि प्रेम असतं. थँक्यू.